24 वर्षांचा काळ. एवढा दीर्घ काळानंतर आलेल्या ग्लॅडिएटर 2 या भव्य सिक्वेलने मात्र या वाट पाहण्याचं सार्थक केलं आहे. ही फिल्म वेळेचं अंतर ओलांडत कथानकाचं एक नवं पर्व साकारत प्रेक्षकांना रोमन साम्राज्याच्या रक्तरंजित इतिहासात आणून सोडते. हा सिनेमा मूळ ग्लॅडिएटर पाहिल्याशिवायही तुमचं लक्ष वेधून घेतो, कारण त्याचा कथानक आणि सादरीकरण पूर्णपणे स्वयंपूर्ण आहे. कथा आणि पात्रम. कथेची सुरुवातच एका थरारक युद्धदृश्याने होते, जिथे आपण लुसियस पॉल मेस्कल याला भेटतो. रोमन साम्राज्याचा हा कालखंड भव्यतेपेक्षा अधिक क्रूरतेने भारलेला आहे. पॉल मेस्कलने साकारलेला लुसियस हा केवळ एक गुलाम नाही, तो एक निडर योद्धा आहे, जो रोमच्या क्रूर जुलमाखालीही आपल्या शक्तीने चमकतो. याच्या आयुष्यात एक महत्त्वाचा व्यक्ती आहे, मॅक्रिन्स डेन्झेल वॉशिंग्टन, जो एक शूर पण कपटी मालक आहे. डेन्झेलचा मॅक्रिन्स हा इतका प्रभावी आहे की त्याच्या प्रत्येक सीनमध्ये ऊर्जा भरलेली असते. मेस्कलचा लुसियस हा केवळ तलवारीचा वापर करणारा योद्धा नाही, तर त्याच्याकडे एक नीतिमूल्यांचा दृष्टिकोन आहे, जो त्याला वेगळा बनवतो. मार्कस अकासियस पेद्रो पास्कल या अनुभवी जनरलच्या भूमिकेत पास्कलने एक शांत पण प्रभावी कामगिरी केली आहे. तर लुसिला कॉनी निल्सन, जिचा पहिल्या चित्रपटाशी थेट संबंध आहे, ती इथेही एका दुःखी पण कणखर व्यक्तिमत्वाने कथा अधिक घट्ट बांधते. दृश्यरचना आणि सादरीकरण. ग्लॅडिएटर 2 मध्ये रोमचे जिवंत आणि भव्य चित्रण पाहायला मिळते. कोलोसियममधील लढाईचे भयानक दृश्य, पात्रांची उत्कृष्ट वेशभूषा आणि प्रत्येक संवादामुळे तुम्हाला चित्रपटात खिळवून ठेवते. कथा अधिक रंजक बनवताना ती कुठेही बोजड वाटत नाही. प्रत्येक लढाई, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक वळण कथेला अधिक वजनदार बनवतात. जोसेफ क्विन आणि फ्रेड हेचिंगर यांनी साकारलेली गेठा आणि कराकाला ही जुळ्या सम्राटांची जोडी विलक्षण आहे. त्यांची क्रूरता आणि सत्तेचा उन्माद लुसियसच्या प्रवासाला एक मजबूत विरोधक निर्माण करतो. सारांश. ग्लॅडिएटर 2 हा फक्त एक सिक्वेल नसून मूळ चित्रपटाचा आत्मा टिकवून एक नवीन प्रवास उलगडतो. हा सिनेमा रोमन साम्राज्याची भव्यता, क्रूरता आणि मानवी भावना यांचा विलक्षण संगम आहे. हा चित्रपट तुम्हाला त्या काळात नेऊन ठेवतो, जिथे प्रतिशोध आणि धैर्य यांचा संघर्ष तुमचं हृदय पिळवतो. रिडले स्कॉटने हे सिद्ध केलं आहे की जर कथेला आणि दिग्दर्शनाला योग्य वचनबद्धता मिळाली, तर सिक्वेल ही एका नवीन कलाकृतीसारखं भासू शकतं. ग्लॅडिएटर 2 हे चित्रपट इतिहासात एक नवं पान उघडणारे कलात्मक योगदान आहे. अंतिम निर्णय 5 पैकी 4. तर मित्रांनो, हा होता ग्लॅडिएटर 2 चा रिव्ह्यू. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.